अक्कल आहे का ग तुला? कारण मूर्ख आहेस का ग तू? अगं एक छोटं मूल आहे तुझ्या सोबत, तिच्याकडे लक्ष द्यायचं सोडून तू केदारशी फोनवर बोलत बसलीयस. ऑफिस झाल्यावर घरीच येणार आहे तो, मग बोल त्याच्याशी हवं तेवढं. एकतर कौशिकी ताई घरी नाहीये, मीरा दिवसभर रडतीये आणि हिला आधीच ऐकता बोलता येत नाही. आता जर हातपाय मोडले असते तर. निशी, असं काहीही झालेलं नाहीये. काही व्हायची वाट बघायची होती का आम्ही? कारण विसरू नकोस, तुझ्यामुळे ती ऑलरेडी एकदा स्टोर रूम मध्ये लॉक झाली होती आणि आता जर ती वरून खाली पडली असती तर. निशी, मी मुद्दाम केलेलं नाहीये. मुद्दाम नाहीच केलंयस तू, पण जर आज तिला काही झालं असतं तर रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची होती? हो हो निशी, जरा शांत हो. अगं किती बोलतेस? चेतना काकू, तुम्ही मलाच बोलताय? तुम्ही बघितलं नाही का आता काय घडलं ते? हो पण नाही ना झालं तसं. नाही कुणाला इजा झाली आणि तारिणीने सुद्धा इराला वेळेत पकडलं. आणि इराला बघ किती घाबरली आहे ती. इरा येते, माझ्याकडे येते. नाही, तारिणी मामीकडे. बर राहा तारिणी, आता तू तिच्या सोबतच राहा. कौशिकी येईपर्यंत तिची काळजी घे. हो हो चेतना काकू, मी घेईन तिची काळजी. पहिले तिला काहीतरी खाऊ घालतो. बॉस फोन का उचलत नाहीये? बहुतेक नेहमीप्रमाणे मोबाईल बेडरूम मध्ये विसरली असेल आणि किचन मध्ये काम करत असेल. हे सगळं तो ते हेल्पर आहे ना केदार, त्याच्या टेबलवर जाऊन ठेवायचं. मी मग तुझ्या बाबांना सांगू, पैसे कोण घेतं? तूच ना. अजून पैसे देईन, काम नीट करायचं. कळलं? जा. ऐक 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 ऐक, कोणी दिलं सांगशील? युवराज. अरे कौशिकी खंडेकर. कौशिकी खंडेकरने दिलं सांगायचं आणि त्याला सांगायचं हे आजच्याच कंप्लीट करून हवंय. कुठलंही रिझन नको, कुठेही जायचं नाही, फक्त हे काम कंप्लीट करून द्यायचं. अर्जंट आहे सांगायचं. निघ. केदार, हा, हे काय? कौशिकी मॅडमने पाठवल्यात फाईल. आजच पूर्ण करायला सांगितलं काम. अर्जंट आहे. ठीक आहे, मी करतो. माझ्या हक्काचं सगळं काढून घेऊन बायकोला डेटवर घेऊन जायचं या 150 आणायला. आता बघूया ना कसा जातोय तो हा डेटवर.